जय हिंद महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आलेले आहे। स्वतः अजितदादा यांनी सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी घोषणा केली आहे। सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाची मोठी ठिकाणी बातमी असणार आहे। तर हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल की लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ठिकाणी कोणता बदल करण्यात आलेला आहे। प्लसमध्ये खूप साऱ्या अशा महिला आहेत की ज्या महिलांना आता एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी मिळणार नाही आहे। त्याचं कारणही तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता फक्त काही किंचित महिलांनाच मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत मग ते तुम्हाला आता या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार आहे, याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे की डायरेक्ट तुम्हाला ठिकाणी 3000 रुपये मिळणार आहे, त्याची तुम्हाला माहिती मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। आणि हे जे काही पैसे आहेत तर हे पैसे फक्त कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। आवर्जून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। सर्वप्रथम सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करायचे। ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेजारी किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या ज्या बहिणी असतील ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेबाबत ही अपडेट कळणार आहे। म्हणून सर्वांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर बघा, महत्त्वाचा निर्णय असा आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता। तर अजितदादा यांनी महत्त्वाची माहिती दिली की 2100 रुपये हे लाडक्या बहिणींना कधी दिले जाणार आहेत। प्लसमध्ये तुम्हाला एप्रिलचा हप्ता कधी मिळणार त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। तर बघा, जर तुम्ही बघितलं तर नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ, पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आपला पक्ष सर्व जाती धर्मांचा आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा काय म्हटलेलं आहे, तर लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही आहे। लक्षात घ्या, वीज माफीची आणि लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती आम्ही बंद केली नाही आहे, ती चालूच राहणार आहे। ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आहे। पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असंही अजित पवार म्हटलेलं आहे। म्हणजेच लक्षात घ्या, पुढील 5 वर्ष किती जवळजवळ पुढील 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही आहे। पुढील 5 वर्षे तुम्हाला पैसे हे कंटिन्यूअसली मिळत राहणार आहे, म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला ठिकाणी पैसे या ठिकाणी घरपोच मिळणार आहे। पुढे बघा, अजित पवार अशा ठिकाणी म्हटले आहेत, माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतोय असंही त्यांनी सांगितलेलं आहे। 2100 रुपये कधी द्यायचा याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असंही अजित पवार म्हटलेलं आहे। म्हणजेच काय, त्यांनी घोषणा केली होती की 2100 रुपये आम्ही देऊ, ज्यावेळेस आमची सरकार या ठिकाणी येईल त्यावेळेस आम्ही 2100 रुपयाचं वाटप करू, 2100 रुपयाचा हप्ता देऊ असंही त्यांनी सांगितलं होतं। तर त्यांनी काय सांगितलं, 2100 रुपये कधी द्यायचा याचा जो काही निर्णय तो मी योग्य वेळी घेईन। म्हणजेच काय, योग्य वेळ आल्यावर मी घेईन असं त्यांनी सांगितलं आहे। प्लस मग त्यांनी हेही सांगितलं की ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती ही चांगली असेल त्यावेळेस आम्ही 2100 रुपये ठिकाणी वाटप करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट, ही योजना पुढील 5 वर्ष तरी बंद होणार नाही आहे, लक्षात घ्या। म्हणजेच 5 वर्ष कंटिन्युअसली ही योजना चालणार आहे। पुढे बघा, इचलकरंजीच्या पाण्याबाबत मार्ग कसा काढायचा ते ठरवणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। इचलकरंजी महापालिका GST मुद्दा अजूनही तो सोडवला जाईल। आज प्रवेश केलेले आपलेच होते, मध्यंतरी कोण इकडे कोण तिकडे असं झालं असंही अजित पवार म्हणाले आहेत। उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल, 5-10 मिनिटं हजेरी लावून काही समजणार नाही असंही ते म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते, कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाहीत असे अजित पवार म्हटलेलं आहे। सांगायचं तो असं आहे की ही जी काही योजना आहे तर ही योजना बंद पडणार नाही आहे। प्लस मग तुम्हाला 2100 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, पण कधी, ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस मी निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलेले, स्वतः घोषणा ते करणार आहेत। दुसरी गोष्ट की तुम्हाला एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो कधी मिळणार आहे, तर एप्रिलचा हप्ता 6 तारखे ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्हाला वाटप केलं जाणार आहे। 6 ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जे काही मित्रांनो एप्रिलचा हप्ता आहे तो वाटप केलं जाणार आहे। आता एप्रिलचे किती रुपये मिळतील, तर एप्रिल महिन्याचे तुम्हाला आणखी 1500 रुपयेच वाटप केले जाणार आहे, कारण 2100चा जो काही निर्णय तो अजून आणखी झालेला नाही आहे। 2100 रुपयाचा निर्णय कधी होणार आहे, ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती चांगली असेल त्यावेळेस आम्ही 2100 रुपये वाटप करू, सध्या तरी आम्ही आणखी 1500 रुपयेच देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 6 ते 10 तारखेदरम्यान तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे। ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।